जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हाद गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आता समर्थ स्थापित मारुतींची आपण जेव्हा माहिती घेतो, तेव्हा माहिती घेत असताना नुसती माहिती न घेता आपल्या मनामध्ये ते बिंबायला पाहिजे। आणि मनामध्ये जर बिंबायचं असेल, त्याचं स्त्रवायला पाहिजे असतील जो आनंदाचा आणि प्रेमाचा झरा, तो आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा, यासाठी आपण रामतत्वाच्या दिवशी जे आपण समर्थ स्थापित स्तोत्र म्हटलं, समर्थांनी तयार केलेलं स्तोत्र, जेव्हा त्यांना प्रत्यक्ष मारुतीची अनुभूती आली, अनुभूती नाही, प्रत्यक्ष हनुमंत त्यांच्या चेहऱ्यासमोर उभे राहिलेले आहेत आणि मग त्यांनी वर्णन केलं आहे। आणि असे 11 स्तोत्र त्यांनी लिहिले आहे। आपण त्यातलं मनोजव मारुततुल्य वेगम फक्त ऐकतो आणि म्हणतो। त्यांचे जे 11 मारुती आहेत, त्या 11 मारुतींची वेगवेगळी स्तोत्र आहेत। त्यातलं चाफळच्या मारुतीचं स्तोत्र आपण घ्यायचा त्या दिवशी प्रयत्न केला, पण तेही पकडता आलं नाही हातामध्ये, कारण स्तोत्र मोठी आहे, वर्णन मोठं आहे। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला समर्थांनीच ही संधी दिली असं म्हणायला हरकत नाही। आता यावेळी त्यांची जी भावावस्था आहे, त्यांच्या भावावस्थेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या मनात राम येणार आहे तेव्हाची जी कल्पना आहे, ते स्तोत्र म्हटलं तर आपल्या अंगामध्ये ते स्फुरण येण्याची शक्यता खूप आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलंय तसं की लवे नेत्र पाळे स्फुरे आजी बाहे, दीनानाथ तो राम येणार आहे। तयाचे नियोगे सुखानंद लोटे, तया देखता अंतरी बाष्प दाटे। लळे पाळी तो राम आम्हा दिनांचे, कृपा सागरू भाव जाणे मनीचे। नुपेक्षी कदा संकटी धाव घाली, तया देखिता मानसे ती निवाली। लगा पाहता लागवे वीण नाही, निराधार हे पाहता सर्व काही। चळेना जनी तोची आश्रो धरावा, रघुराज आधार याचा करावा। लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपी। कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना। लघु लागवी राम कोदंडधारी, मनी चिंतिता शोक संतापहारी। महासंकटे नाम घेता निवारी, भवसागरी मूठ पाषाण तारी। लवे नेत्र पाळे स्फुरे आजी बाहे, दीनानाथ हा राम येणार आहे। जय जय रघुवीर समर्थ। अशा पद्धतीने त्यांनी दीनानाथाचं नुसतं मनामध्ये मनन चिंतन केलं आणि कोणत्याही प्रकारची तयारी नसताना मूर्तीच्या संदर्भातली कोणतीही तयारी नसताना चाफळचं मंदिर श्रमदानाने पूर्ण केलंय सगळ्या लोकांनी मिळून। आणि सगळ्या लोकांनी पूर्ण केल्यावर मूर्ती कुठे आहे, पण अशा प्रकारचं त्यांच्या अंगामध्ये स्फुरण चढलं आणि त्यांनी त्या रामाची मूर्ती त्यांना नदीमध्ये सापडली। आणि त्या सापडल्याबरोबर त्यांना आधी जो त्यांचा भावावेश होता, त्या भावावेशामध्ये त्यांनी हे लिहिलेलं स्तोत्र आहे, ज्या ठिकाणी रामरायांची मूर्ती सापडली आणि ती मूर्ती चाफळला आहे। आता हे सगळं करत असताना आपण हनुमंताची उपासना समर्थ करताय। समर्थ हनुमंताचे उपासक आहेत असं म्हणण्यापेक्षा समर्थ म्हणजेच हनुमंताचा अवतार आहे
ह्यावर आपण आता अगदी पक्क ठाम मत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्तोत्रामध्ये जे ते बोलतात ना, मराठी आहे आणि आपण रामदासी लोक रोज ते स्तोत्र म्हणतो. 15-11 स्तोत्र जरी म्हणत नसलो, मनोजव म्हणत असतो. आता ह्यामध्ये रामदासी परंपरेमध्ये जे म्हणतात ते हनुमंत आमची कुळवल्ली, याची 4 ओळी मी नेहमी म्हणत असते सुरुवातीला. त्याचं हे पूर्ण स्तोत्र आहे. एक एक शब्द महत्त्वाचा आहे आणि एक एक शब्दामधून जे समर्थ सांगतायत ना, ते अनुभव प्रत्येकाने जर घेतले तर निश्चिंत काळजी करण्याचं कारण नाही. आजचा हा शनिवार, दर शनिवार 11 मारुतींचा विचार करता करता आपल्याला कधी एकदा शांती मिळेल सांगता येत नाही. कोणत्या क्षणी आपल्याला ती गोष्ट पकडता येईल. आता त्यांनी म्हटलं, आमचे कुळी हनुमंत, हनुमंत आमचे मुख्य दैवत, तया वीणा आमचा परमार्थ, सिद्धीस न पावे सर्वदा. साह्य आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री गुरुनाथ, श्री गुरु श्री समर्थ, उणे काय दासासी. दाता एक रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण, तया सोडोनी आम्ही जन, कोणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना मार्ग नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडो निधावे. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिमाना. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारची संपन्न अशी परंपरा. संपन्न अशी परंपरा कशाला म्हणतो आपण, की रामांचं कुलदैवत ज्यांचं आहे, अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती. राम म्हणजे धर्म, राम म्हणजे सगळं जीवन, राम म्हणजे चराचरातली सृष्टी. मग ह्या रामाचं दैवत आम्ही मानलंय, समर्थांनी मानलंय आणि समर्थ नावातच समर्थ आहे. त्यांनी जे काही एखादी गोष्ट ठरवली, अशक्य ही शक्य करतीलच स्वामी, असे प्रत्येक साधू सज्जन करत असतात. मग त्यांच्या मनामध्ये आलं, तेव्हाची राज्यव्यवस्था आताच्या राज्यव्यवस्थेपेक्षा वेगळी नाही, तेव्हाची जी परिस्थिती आहे ती आताच्या परिस्थितीपेक्षा वेगळी नाही, तर ती जुना काळ होता. जुन्या काळामध्ये तरी ऐकत होते लोक की असं केल्याने ह्या मारुतीची उपासना करा, ह्या दैवताची उपासना करा, तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल, असं ऐकणारी पिढी होती. फरक काहीच नाही आता परिस्थितीमध्ये, पण पिढी ऐकणारी होती. आणि आताची जी पिढी आहे ती कुणाचं काहीही ऐकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती होणं आणि सगळ्या तरुण पिढीला ह्या गोष्टी समजणं, मारुतीची उपासना कशासाठी आवश्यक आहे ही जी समर्थांनी त्या काळी सांगितली, त्याची खरं गरज आता आहे. मग तो जो स्थापित केलेला मारुती आहे, त्या मारुतीची 11 स्तोत्र सुद्धा वेगळी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेली स्तोत्र आहे. त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची प्रचिती भक्ताला येते. आणि हे सगळं माहिती असल्याशिवाय नवीन पिढी तयार होणार कशी. नवीन पिढीला जर हे सांगितलं, या सगळ्या गोष्टींमध्ये रस न घेता आम्ही सांगतोय त्या गोष्टीकडे जर ही परंपरा सांभाळली, कोणतंही दैवत सांभाळा, पण आपले समर्थ समोर असल्यामुळे आपण त्यांच्या स्थापित 11 मारुतींबद्दल जेव्हा बोलतो त्यावेळी त्या त्या ठिकाणचं काय वैशिष्ट्य आहे, त्या मारुतीची मूर्ती कशी स्थापन झाली, त्या मारुतीने एक हात असा का ठेवला, त्याची शेपूट यावेळी उंच आहे बाकीच्या मूर्तींमध्ये नाही, या सगळ्या बारकावा जर आपल्याला माहिती असेल, जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, तर आपण इतरांना सांगू शकू. जुन्या काळी असं होत होतं की जुन्या काळी सरळ सिनेमे काढायचे प्रभात, आणि त्या ठिकाणी सगळी लहान मुलं शाळा पाठवायची आणि सगळी लहान मुलं, कोणीही मोठे सिनेमे न बघता सगळी लहान मुलांची गँग त्या सिनेमा टॉकीजमध्ये असायची आणि कमी पैशामध्ये असे सिनेमे दाखवायचे. आता कुठे असं घडतंय का? सगळीकडे प्रदूषण आहे. त्यामुळे आपल्याला एकदा ही गोष्ट जर कळली, तर त्या कळल्यानंतर ह्या मारुतीची मूर्ती दाखवायची, त्यानंतर ते स्तोत्र म्हणायचं, संध्याकाळच्या वेळी काहीतरी त्यांच्यावरती संस्कार करायचे. आणि मारुती तर सर्वंकष असं दैवत आहे. शक्ती आहे, बुद्धी आहे, युक्ती आहे, आणि सध्या तिन्ही गोष्टींची गरज आपल्याला स्पष्ट दिसते. आणि आपल्याही पेक्षा आता तरुण पिढीला याची किती गरज आहे हे आता आपल्या लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची उणीव जाणवते आहे. उणीव कमतरता रसातळाकडे समाज जातोय हे बोलत असताना वाईट वाटतंय. मग समर्थांना किती वाईट वाटत असेल. मग या वाईट वाटण्यातून आणि समर्थांना राजकारण तर तज्ज्ञ होते, राजकारणही समजत होतं, समाजकारण समजत होतं, भक्त तर ते होतेच, प्रत्यक्ष हनुमंत होते. मग या प्रत्येकाचं उदाहरण देत असताना आपण फक्त 5वा जो मारुती पाहिला,
त्या 5वा चाफळच्या मारुती आणि हा पहिला मारुती, ज्याचं पहिलं स्तोत्र आहे मनोजव मारुततुल्य बेगम, जे पूर्ण म्हणतोय आपण ते त्यांच्या पहिल्या मारुतीचं स्तोत्र आहे. आता दुसरा, तिसरा, चौथा असे 11 स्तोत्र आपण वेगवेगळे म्हणणार आहे आणि वेगवेगळ्या स्तोत्रांचा अर्थ पण त्या ठिकाणी सांगणार आहे. आता वेणा स्वामी ज्या त्यांच्या भक्त होत्या, लाडक्या शिष्या त्यांनी हे जे त्यांनी 11 मारुती स्थापन केले त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये लगतच्या चाफळ आणि लगतच्या परिसरात समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली. काहीतरी विशेष कारण असेलच की नाही, तसे मठ अनेक आहेत, पण त्यांचे विशेष जे आहेत 11 मारुती, ह्याचं प्रत्येकाने एकदा तरी दर्शन घ्यावं आणि ते स्तोत्र त्या ठिकाणी म्हणावं, म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळी अनुभूती येईल असं समर्थांनी वचन देऊन ठेवलं आहे. मग चाफळा माझी दोन, त्या म्हणतात आहे चाफळा माझी दोन, उंबरेजी एक, पारगावी देख चौथा तोहा. स्पष्ट त्यांनी 11 मारुती कुठे आहेत ते सांगितलंय. चाफळा माझी दोन, उंबरजेसी एक, पारगावी देख चौथा तोहा. 5वा मसुरी, शहापुरी 6वा, जाणतो 7वा शिराळ्यात. शिंगणवाडी 8वा, मन पाडळे 9वा, 10वा जाणावा माझ गावी. बह्यात 11वा, येणे रीती गावा, सर्व मनोरथ पुरविल. वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे. जय जय रघुवीर समर्थ. आता म्हणायचं आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा पद्धतीने हे 11 मारुती कोणत्या आहेत ह्याचं आपल्याला या श्लोकामध्ये कळलं आहे. 11 मारुती कळल्यानंतर आता पहिला जो मारुती आहे चाफळमधला पहिला, जो 5वा आपण तो बोलला तोही लक्षात ठेवायचा आहे. 5व्याचं स्तोत्रसुद्धा त्या दिवशी मी समूहामध्ये पाठवलं आहे. हा जो पहिला आहे जो आपल्याला रोज तोंडपाठ आहे ते स्तोत्र, ते आहे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, पुच्छते मुरळले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला वळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरुमांदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू सके, तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, भूतप्रेत समंदादी रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भली, दृढदेहो निसंदेहो संध्या चंद्रगळा गुणे, रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडनू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. जय जय रघुवीर समर्थ. असं हे पहिलं जे स्तोत्र आहे हे आपल्या सगळ्यांना पाठ आहे, त्यामुळे याची माहिती नाही अशातला भाग नाही. बाकीचे पुढचे जे स्तोत्र आहेत ते फक्त आपल्याला कमी ऐकण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता म्हटलंय त्यांनी हा भक्ती मार्गामध्ये समर्पण आणि सर्वसमावेश असलेला हा देव आहे. समर्पण आणि दास्यत्व, सगळ्यात महत्त्वाचा हनुमंताचा गुण कोणता आहे? दास्यत्व. याच्यासाठी उदाहरण जर द्यायचं असेल, आपल्याजवळ जर एखादी शक्ती असली आणि त्या शक्तीचा जर आपण उपयोग करू शकत असलो तर ती शक्ती आपण जेव्हा उपयोग करतो त्यानंतर आपल्यामध्ये नाही म्हटलं तरी 1% तरी अभिमान तयार होतो मनामध्ये की हे सगळं मी केलं आहे. मग हे सगळं मी केलं आहे किंवा माझ्याशिवाय इतर कोणी काही करू शकत नाही, माझ्याशिवाय हे जे काम आहे आणि त्यातल्या त्यात रामरायांचं कार्य आहे. रामरायांचं कार्य रामांनी मला जे सांगितलं आहे, शेवटी तर रामांनी म्हटलं सुद्धा हनुमंताला की हनुमंता काय पाहिजे सांग आता, कारण कार्य तुझ्याशिवाय रामायण अर्ध आहे.
मग इतकं मोठं कार्य हनुमंताचं असताना राम जर वेळेवर पोहोचले नसते, त्यांची 14 वर्ष पूर्ण झालेली होती, त्यावेळी जर राम पोहोचले नसते तर काय झालं असतं भरताचं आपल्याला माहिती आहे. त्याही वेळी शेवटच्या क्षणी सुद्धा हनुमंतांनी आधी उड्डाण घेतलंय आणि भरताला ग्वाही दिली आहे की रामचंद्र निघाले आहेत. काय झालं असतं भरताचं जर त्या वेळेत ते पोहोचले नसते. क्षणोक्षणी अंगावर काटा येतो हनुमंताचा चरित्र वाचायचं म्हटलं तर. मग ह्या अशा हनुमंताला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही आहे, कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही आहे. हा अभिमान नसल्याचं दुसरं उदाहरण आहे. त्याची जेव्हा शक्ती नष्ट झाली होती तेव्हा जो शक्ती विसरला, जेव्हा त्याला आठवण करून दिली तेव्हा आठवण झाल्या सुद्धा एकदा जर एखाद्या गोष्टीची आठवण झाली तर आपण अचानकपणे उठतो आणि सांगतो हो मला आता हे काम करायचं आहे, कारण अचानक कोणीतरी आठवण दिली जी मी विसरली होती. पण या क्षणी सुद्धा हनुमंत विवेकाने वागतायत आणि म्हणतात आहे की मला सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, कारण मी एकट्याने जरी कार्य केलं तरी माझ्या तोंडामध्ये रामनामाचा जप असला पाहिजे, रामचंद्रांचे आशीर्वाद माझ्या मस्तकावर असले पाहिजे आणि माझ्यासोबतचे लहान मोठे जे वानर आहेत आणि सगळी आमची जी सेना आहे ना त्या सगळ्या सेनेच्या शुभेच्छा मला पाहिजेत, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. असा आपण विचार करू का? म्हणजे ही जीवनकला आहे ही. हे आपण हे पारायण वगैरे हा जो प्रकार जरी सोडला तर जीवनकला शिकता येते, म्हणून तरुण पिढीने हे ऐकायला पाहिजे. ज्या क्षणी सर्व शक्तिमान असा हनुमंत पुढे आहे तरी तो म्हणतोय की मला सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे. ह्यावरून तर अगदी लक्षात यायला पाहिजे की आपण कुणाच्या तरी आशीर्वादाच्या शिवाय, आपण कुणाच्या तरी शुभेच्छांशिवाय पुढे जाऊ शकत नाही, जायला नको. हा जो विवेक आहे तो समर्थांना आवडतो. समर्थ विवेक आणि वैराग्य हे जे शब्द वापरतात ते सगळे हनुमंतरायांचे गुण आहेत. मग असा सर्वसमावेशक कर्मकांड, सर्वसमावेशक सर्वांगपूर्ण असा हा जो भगवंत आहे त्या भक्ती मार्गात प्रेम आणि समर्पण शिकवतो, भक्ती मार्गामध्ये त्याग शिकवतो, भक्ती मार्गामध्ये दास्यत्व शिकवतो. आणि भक्ती मार्गामध्ये किंवा कुणाला जरी खुश करायचं असेल आपल्याला तर आपल्याला ह्याच्याशिवाय मार्ग नाही आहे. आपल्या वडिलांना जर खुश करायचं असेल एखाद्या मुलाला तर तो कौतुकाने त्यांच्यासमोर जातो, रागावून जात नाही. त्यांना म्हणतो बाबा तुम्ही म्हणाल तसं मी करतो आणि माझं काम तुम्ही करा, आणि वडील खुश होऊन ते काम करतात. तसंच हनुमंताचं आहे. हनुमंत दास्यत्व करतो आणि मग रामाला गोड बोलून आणि त्यांचं ऐकून त्यांचं काम करून त्यांना खुश करतो. सतत दुसऱ्यांना महत्त्व देणारा हा दास्यत्व असलेला हा जो मारुतीराय आहे ते समर्थांचं दैवत आहे. म्हणजे समर्थ कसे असले पाहिजे. आणि त्या काळामध्ये असंघटित असा समाज होता. आतापेक्षा तर चांगलाच म्हणायला पाहिजे. आता जर आपण या ठिकाणी विचार केला तर आतापेक्षा समाज कितीतरी चांगला, कारण घरात तरुण म्हातारी माणसं होती जी सगळ्या तरुण पिढींना सांगणारी होती. आता ते सुद्धा सुटलंय. ना लग्न राहिलेलं आहे, विवाह संस्था राहिली नाही, घरात म्हातारी पिढी नाही घरामध्ये. अशा लोकांना तर हे आर्ट ऑफ लिव्हिंग सारखं शिकवत फिरायला पाहिजे सगळ्यांना की हे जे आहे हे सगळं तुम्ही ऐकायचं आहे आणि ऐकून तसं वागायचे. कोण सांगेल? पैसे घेऊन का होईना आपण कोणीतरी या गोष्टी करायला पाहिजे. असा हा भक्ती मार्गामध्ये समर्पित असलेला समर्थ भक्त, समर्थ आपले ते हनुमंताकडे बघताय. कोणतं रूप आहे त्यांचं? चाफळ येथील वीर मारुती आहे. हा वीर मारुती आहे. कसा दिसतो हा मारुती? समर्थ म्हणता वर्णन करायच्या आधी दिसतो कसा बघतो आपण अशा दृष्टीने मारुतीकडे, किंवा एखाद्या दृष्टीने जेव्हा जातो विशेष स्थापित केला आहे तो. नुसतं सर्वसाधारण मंदिर नाही की रामाच्या समोर एक दास्य भक्ती पाहिजे म्हणून उभा केलेला मारुती नाही. हे जे 11 स्थापित केले आहे त्यांचं विशेष वर्णन मोहनबुवांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलं. आदरणीय मोहनबुवा त्यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन बोलते की आदरणीय बुवा म्हणाले की अशा दृष्टीने तुम्ही मारुतीकडे बघा. ज्या ठिकाणी कसा दिसतोय हा मारुती, तर हा आवेश आणि बलसंपन्न असा आहे. निद्रिस्त समाजाला जागृत करायला अजून काय पाहिजे? हा आवेश आणि बलसंपन्न बघा तुम्ही त्याच्याकडे. आधी मुलांना सांगायचं की अशा दृष्टीने बघा. मी याचं एक उदाहरण पण देऊ शकते की आता आम्ही जेव्हा विठ्ठलाला दर्शन घ्यायला गेलो गुढीपाडव्याला, तेव्हा सगळं माहिती असतं आपल्याला विठ्ठलाबद्दल. असं वाटतं की विठ्ठल हा आमचा आराध्य दैवत आहे. मला सगळं माहिती आहे कारण आम्ही या क्षेत्रातले आहोत, किंवा आमच्या घरी ही परंपरा आहे, रामकृष्ण हरी ही परंपरा आहे, आपण जातो. पण जात असताना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. देवाची लीला अशी आहे की एक कीर्तनकार व्यक्ती आमच्यासोबत होती आणि स्वतःहून कीर्तन करत करत नवनवीन गोष्टी सांगत जेव्हा आम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचणार तोपर्यंत तिच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या. म्हणजे कितीतरी गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि कितीतरी गोष्टी ऐकलेल्या नव्हत्या. मी म्हटलं ही भगवंताची लीला आहे की तुम्ही कोणत्या दृष्टीने विठ्ठलाकडे बघा, काय म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा, त्याला काय मागायचं हे सगळं तिने कीर्तनातून सांगितलं. ही कुणाची व्यवस्था आहे?
आणि ती बाई, आता इतर ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो की पैसा घेतात आणि कीर्तन करतात, पण असे स्वयंसेवक आहेत ना, हे चांगल्या गोष्टींकडे पण आपला लक्ष गेलं पाहिजे. आणि त्या बाईनी पूर्ण विठ्ठलाची माहिती अगदी कीर्तन स्वरूपाने गाणं म्हणून कोणतीही साथ नसताना इतकी छान गायली. डोळ्यात पाणी आलं. म्हटलं अरे, अशा दृष्टीने आपण विठ्ठलाकडे बघतो का? नुसतं पाय दिसले, डोकं ठेवलं, मोकळं झालो असं नाही. किती मोठ्या कथा आहेत त्याच्या मागे. आणि ते जेव्हा तिने सांगितलं, ती रुक्मिणी कशी आहे हे सगळं त्या बाईंनी सांगितलं. म्हणजे ही सगळी लीला म्हटलं विठ्ठलाची स्वतःची आहे. की लोकांना तुम्ही येताय ना माझ्याकडे, नुसतं येऊन माझ्याकडे काय बघताय, बघून काय होणार आहे, ही सगळी माहिती ऐका. ती बाई तुमच्यासाठी मी पाठवली आहे. सगळे लोक अवाक झाले होते आणि सगळ्या लोकांनी तिचं भाषण अगदी मनापासून फ्री ऑफ चार्ज, कोणताही पैसा न लागता सगळ्यांनी ऐकलं, आनंद मिळाला. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय मनातली भावना असेल सांगा. निघावं वाटत नव्हतं विठ्ठलाच्या मंदिरातून. जेव्हा एखादी गोष्ट माहिती असते, जेव्हा त्या गोष्टीची माहिती मिळाली की मग ते वेगळ्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो, तेव्हा जे मनातले भाव असतात तसे मग समर्थ म्हणतात, आधी मुलांना सांगा की तो कसा दिसतो. हा आवेश आणि बलसंपन्न असा मारुती आहे. बाकीच्या मारुतींचं वर्णन जेव्हा येईल तेव्हा आपण पुन्हा तुलना करू की या 11 मारुतींमध्ये फरक कोणता. मग यातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, यातील प्राणाचे अस्तित्व असामान्य आहे असं दाखवणारा तो मारुती आहे. की प्राणाचं अस्तित्व म्हणजे मी आहे. निदान ह्या दृष्टीने तरी माझ्याकडे बघा. मारुतीची उपासना करत असताना तुम्ही नका मारुती आणि राम या दृष्टीने विचार करू, पण त्यांनी म्हटलं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे जे आहे, ह्याच्यामधलं प्राणतत्व जे आहे ना, ते म्हणजे मी आहे. तो या दृष्टीने प्राणाचं अस्तित्व हे असामान्य आहे. प्राण जीवनामध्ये असणं म्हणजे श्वासोश्वास जो चालू आहे ते अस्तित्व आपल्या जीवनात अमान्य करू शकतो का? आपण अमान्य करत नाही, पण लक्षही देत नाही. आपण अमान्य करत नाही, पण टेकन फॉर ग्रँटेड जसं म्हणतो की ही गोष्ट गृहीत धरली आहे, आमच्याजवळ आहे, आम्ही श्वासोश्वास घेतो, आम्ही खातो, आम्हाला पचतं, हे सगळं गृहीत कसं धरतो आपण? जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे आणि जी अतिशय मौल्यवान आहे, ती मौल्यवान वस्तू, त्याचा दाता कोण आहे? त्याचा दाता कोण आहे? यातील प्राणाचं अस्तित्व असामान्य असं अस्तित्व आहे की ज्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही. मुलांना सांगायचं, आपण स्वतः आपण बघायचं, अरे ह्या मारुतीच्या शिवाय, ह्या हनुमंताची कृपा झाल्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही. मग असं जेव्हा सांगेल, प्राणाशिवाय जीवन शक्य आहे का? प्राण नसेल तर जीवन शक्य आहे का? प्राण असेपर्यंत कार्य चालतं. म्हणून प्राणाच्या स्वरूपाला ईश्वराचं अधिष्ठान मानले जाते. हे जे ईश्वराचं असताचे अस्तित्व, मला आहे अस्तित्व हे जाणवायला पाहिजे. आहे म्हणून जगलो, जन्म झाला, जगलो आणि मेलो, तर ह्या प्राणाचं अस्तित्व मला समजलं का? प्रत्येक जीवाने या गोष्टीचा विचार करायचा. हे रामायण, महाभारत किंवा ही जे काव्य आहेत ना, ती सगळी नुसती पारायणासाठी नसून ती जीवनाची कला आहे. मग असं सांगायचं की हे प्राणतत्व जे आहे ते प्राणतत्व सांभाळणारा, आपल्या शरीराचं रक्षण करणारा, आपल्या शरीरामध्ये असलेलं रामतत्व त्याचं रक्षण करणारा हा मारुती आहे आणि हा वीर आहे. आणि याच्यामध्ये हा काय करू शकत नाही याच्यासाठी एकही उदाहरण तुम्हाला देता येणार नाही. आणि सगळं करत असून सुद्धा तो रामाच्या अधीन आहे. रामानी म्हटलं करायचं तर करायचं, अन्यथा तो काहीही करणार नाही. वीर असून सुद्धा नतमस्तक असा हा मारुती आहे. त्याचं मनोजेवम मारुततुल्य वेगम, हे ईश्वराचं अधिष्ठान जे आपण मानतो. मग आता जर मुलांना सांगितलं, हे जे आपल्याजवळ अनमोल अशी गोष्ट आपल्याजवळ आहे त्याचा सांभाळ जर करायचा असेल तर ह्या मारुतीला उपासना करा, ह्या मारुतीची उपासना करा. बलभीम आहे तो. आणि मग हे महत्त्व ज्या प्राणाचे आहे त्या प्राणाचा दाता आणि उगमस्थान कोण आहे? तर त्याचं उगमस्थान मारुती आहे. आणि हे असं जे मारुतीचं रूप आहे ते चाफळचं हे पहिलं मारुतीचं स्तोत्र आहे. मग परमतत्व श्रीराम आहे. परमतत्व श्रीराम आहे. विष्णू अवतारातील श्रीराम आपण म्हणूया. प्रत्येक वेळी कोणतं जे दैवत घ्यायचं आहे त्या दैवतावर विचार न करता, जास्त कोणतं दैवत आपण घेतोय हा विचार न करता एक कोणतं तरी परमतत्व आपण सांभाळतोय ना. आता रामदासी परंपरेत राम म्हणतील, शिव तत्व मांडणारे शिव म्हणतील. हे सगळे परंपरा वेगळ्या असतील, पण एक परमतत्व आहे ना. ते परमतत्व आमच्यामध्ये आहे हे तर आपण मान्य केलं. हे एकदा मान्य केलं की ते जे परमतत्व आहे त्या परमतत्वाला सांभाळणारा मारुती आहे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला जो सांभाळतो एक क्षणोक्षणी ते मारुती तत्व आहे. जे काही परमतत्व आमच्यामध्ये, विष्णूचा अंश जो आमच्यामध्ये आहे त्या अंशाच्या शिवाय माझं जीवन व्यर्थ आहे, असूच शकत नाही. जर ते निघून गेलं, कोणत्या स्वरूपात निघून जातं कळत नाही. आणि ते निघून गेल्यावर आपल्या शरीराला काय किंमत आहे हे आपल्याला कळतं. मग जेव्हा रामतत्व आमच्या शरीरामध्ये आहे
तेव्हा कोण सांभाळतंय? वायू सांभाळतोय. आणि तो वायू म्हणजे मारुती आहे. आणि तो कशा रूपात आहे? तो कसा दिसतो? आवेश आणि बलसंपन्न असा मारुती आहे. आपल्याला पहिल्यांदा जरी हे कळलं नाही, जेव्हा 9, 10, 11 मारुती होतील ना, तेव्हा या मारुतीतलं आणि 11व्या मारुतीतला फरक आपल्याला कळेल. त्यासाठी पुन्हा आपण एकदा उजळणी करू. पण हे जे तत्व आहे ते बलसंपन्न मारुती आणि त्याची उपासना केल्याशिवाय मी जगू शकत नाही, हे निश्चित केलं पाहिजे प्रत्येकाने. प्रत्येकाने त्या मारुतीच्या तत्वाची उपासना केल्याशिवाय, माझ्या श्वासोश्वासांवर नियंत्रण असल्याशिवाय आणि ते सगळं मी सांभाळल्याशिवाय रामतत्वाचं माझ्या सांभाळणं शक्य नाही आहे. हे माहिती होतं का? त्यासाठी आपण म्हटलं परमतत्व जे श्रीराम किंवा परमतत्व विष्णू म्हणूया. श्रीराम तरी आपण अवतारच आहे, विष्णूंचा अवतार श्रीराम आहे. पण श्रीराम अवतार तत्व सोडून आपण विष्णू अवतार म्हणू, कारण आपण प्रत्येक अवतारांवर बोलतोच आहे. जशी जशी जयंती येते तसं तसं आपण अवतारांवर बोलतो. मग हे जे विष्णू अवतारातलं अग्निबीज आहे, अग्नीच्या शिवाय काहीही होऊ शकत नाही. ते जे अग्निबीज आहे ते अग्निबीज सांभाळण्यासाठी विशेष तापमानाची गरज आहे. आपल्या शरीराला हात लावून बघायचं, थंड पडू शकत नाही, जास्त गरम होऊ शकत नाही. जास्त गरम झालं आपल्याला ताप आला म्हणतो, मेंदूपर्यंत ताप जातो, आपण जगू शकत नाही. आणि कमी झालं तर थंड झालं, नाड्या थंड पडल्या म्हणतात. मग नाड्या थंड पडल्या म्हणजे थंड नाही चालत. आणि जास्त गरम झालं तर आपल्याला तापमान वाढलं म्हणून आपण जगू शकत नाही. जे तापमानाची गरज आहे की नाही. मग हे जे अग्नितत्व, म्हणून तापमान आपल्या शरीरामध्ये आहे. तापमान आणि हवा याचा संबंध आपल्याला आता कळला की हे जे तत्व आहे ते तत्व तापमान सांभाळल्याशिवाय होणार नाही. आपण जे शांतपणे कितीतरी दिवस आपल्याला ताप येत नाही, कितीतरी दिवस आपल्याला थंडी वाजत नाही, हे सगळं सांभाळतंय कोण? हे जे विशेष तापमान लागतं हे जन्म आणि जीवाचं कारण आहे. जन्म आणि जीवाचं कारण आहे. आपला जो जन्म होतो, अगदी झाडाचा, झुडपाचा, प्राण्यांचा, जगामधल्या अस्तित्वातल्या कोणत्याही अस्तित्वाचा जो जन्म होतो तो अग्निबीजाने होतो. मग हे अग्निबीज म्हणून आपण म्हणतो की सूर्यवंशी श्रीराम, तेच चंद्रवंशी कृष्ण. पण एकूण जे विष्णू तत्व आहे ते अग्निबीजच आहे. मग अग्निबीज म्हणजे चंद्राची शीतलता असो की सूर्याची उष्णता असो, पण बीज अग्नीचंच आहे. मग ते किती सांभाळायचं? जन्म आणि जीवाचं जे कारण आहे ते आपले श्रीराम आहेत. मग हे आपण रा जेव्हा म्हणतो तेव्हा रा म्हटल्यानंतर ते अग्निबीज, र म्हणजे अग्निबीज. आणि जेव्हा म्हणतो आपण राम म म्हटल्यावर ओठ बंद होतो आणि ते बंद होणे म्हणजे नाकातून श्वास सोडणे. मग अग्नी आणि वायूचा हा जो संबंध आहे तो आता आपल्याला कळला. मग इंधन आहे आणि त्याच्यासोबत प्राणवायू आहे तर ऊर्जा शक्ती आहे. आणि ही ऊर्जा शक्ती म्हणजे आता ऊर्जा कुणावर आली? पुन्हा हनुमंतावर. मनोजवम मारुततुल्य वेगम, त्याचं पण विवेचन करते. आता इंधन आहे म्हणजे अग्निबीज आहे. आता अग्निबीजाच्या शिवाय तर माझं जीवन शक्यच नाही आहे. त्या अग्निबीज आहे त्याला सांभाळणारं कोण आहे? प्राणवायू. प्राणवायू म्हणजे मारुतीराय. इतका जवळचा म्हणजे आपल्या आत असलेला, आपल्या प्राणाला सांभाळणारा हा हनुमंत आहे. म्हणजे ती ऊर्जा शक्ती आहे. ती ऊर्जा शक्ती म्हणजेच आपली कार्यशक्ती आहे. मग अग्नी आणि वायू एक तर चांगल्या प्रमाणात आहे, अग्नी आहे आणि वायू आहे, चांगल्या प्रमाणात आहे तर व्यवस्थित राहतं. अग्नी आणि वायू जर कमी प्रमाणात, वायू कमी प्रमाणात झाला आपण थंड पडतो, वायू जास्त प्रमाणात झाला विझून जातो. मग आता इतकं महत्त्व जर मुलांना विज्ञान युगामध्ये सांगितलं की एक आपण शेकोटी केली आहे आणि त्या ठिकाणी वारं जास्त सुटलं तर विझून जाणार आहे, कमी झालं तर बंद पडणार आहे, थंड होणार आहे. इतकं महत्त्वाचं आपलं जीवनामध्ये आपल्या वाऱ्याचं कार्य आहे आणि वाऱ्याचं कार्य करणारा मारुती आहे. मग हे जे कार्य करतो आपल्या जीवाला सांभाळण्याचं कार्य मारुती राय करतात. आता त्याच्यासाठी एक साधं उदाहरण आपण घेऊ शकतो की एखादा आजारी आहे, खूप आजारी आहे, जो आता अगदी मरणाला टेकला आहे, की ज्याचं कठीण आहे, त्याच्या नाड्यासुद्धा सापडत नाहीत. तेव्हा डॉक्टर त्याला खाऊ नाही घालत, त्याला सलाईन लावतात आणि सलाईनमधून प्राणवायू सोडतात. म्हणजे आपल्या हनुमंतरायांची क्रिया सुरू होते. आणि प्राणवायू म्हणजे हवा, ही जी सोडल्यानंतर त्याचे हळूहळू बाकीचे ऑर्गन्स ठीक होतात आणि मग कुठे त्याला शक्ती येते, ऊर्जा येते. म्हणजे ती मरणार होता पण प्राणवायू सोडल्याबरोबर, व्यवस्थित संबंध आल्याबरोबर प्राणवायूचा तो व्यक्ती वाचला. मग जास्त झाला तर अग्नी विझतो, कमी झाला तर आपण थंड पडतो. मग इतकं सगळं वायूचं महत्त्व असताना वायूला सांभाळणारा आपल्या शरीरात वायूचं जे चिदाकाश आहे, आपलं पोट जे आहे त्या ठिकाणी वायू भरलेला आहे, वायूच्या शिवाय काही नाही पोटामध्ये, हे सांभाळणारा कोण आहे? तर मारुतीराय आहे. म्हणून मारुतीरायांची उपासना करणं प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे. असा हा वीर मारुती आहे. मग श्वासातून मिळालेलं प्राणतत्व
पेशींना मिळतं. डायरेक्ट जेऊ घातलं का कोणी डॉक्टरांनी की घ्यावं पटपट जेऊ घाला, आणि जेऊ घातलं तर उलट आणखी वाया जाईल, सगळं बंद पडून जातील नाड्या आणि जीव संपून जाईल. तसं न करता हळूहळू नाडीमधून प्राणवायू पाठवतात. मग या ठिकाणी किती वायूचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी कळलं. आणि वायूबद्दल बोलत असताना मारुतीला कसं विसरणार आपण? त्याचा दाता, प्राणदाता हा आपला हनुमंत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं माहिती असणं मुलांना आणि आपल्याला सगळ्यांना आवश्यक आहे. आता अग्निचैतन्य जर संपलं, अग्निचैतन्य म्हणजे प्राणवायू म्हणजे जर ते संपलं तर हवेचा मारा आणि महत्त्व राम आणि हनुमंत जर बोलायचं असेल, राम आणि हनुमंत तत्व बोलायचं असेल तर हनुमंत त्यांचा दास आहे. आणि राम जर नसेल म्हणजेच अग्नितत्व जर नसेल तर यांनी कितीही मारा केला तरी उपयोग नाही. म्हणजे दास्यत्व कोणी पत्करलंय? वायूने. वायू म्हणतो रामराय असतील तर हनुमंताचं अस्तित्व आहे, आणि रामराय जर नसतील तर हनुमंत काही करू शकणार नाही. तुम्हाला जीवनदान तो देऊ शकत नाही, तो स्वतः चिरंजीव असून सुद्धा. तो म्हणतो रामतत्वाच्या पुढे मी अगदी नतमस्तक आहे, रामरायांना सांभाळणं माझं कार्य आहे. आणि रामराय जर त्या ठिकाणी नसतील म्हणजे प्राणतत्व नसेल, जर शक्ती माझ्या अंतरामध्ये नसेल तर मी कितीही वारं घातलं आणि मी कितीही सेवा केली त्या तत्वाची, मी निर्बल आहे. म्हणजे ही जी माझी शक्ती आहे ती रामांपासून आलेली आहे. माझी ही जी शक्ती आहे ती रामांची शक्ती आहे, ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतोय. महत्त्व कुणाला आहे? रामाला आहे. महत्त्व कुणाला आहे? त्या अग्निबीजाला आहे. अग्निबीज असेल तर मी सांभाळतो, अग्निबीज नसेल मी काहीही करू शकणार नाही. आणि अग्निबीज असताना सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी त्याची आहे ना, म्हणून त्याला नतमस्तक होणं भाग आहे. आणि तो जर सांभाळला गेला, हनुमंताला खुश केला आपण, हनुमंताला खुश करणे म्हणजे त्याची उपासना जर आपण केली, या मारुती रूपाची उपासना जर आपण केली तर हनुमंत खुश होतो. आणि असा खुश होतो तो रामांपर्यंत हा संदेश देतो. तो स्वतःजवळ ठेवत नाही शिल्लक. म्हणजे रामतत्वाला सतत आनंद मिळतो. आणि ते जे अंतरस्थ रामराय आहेत ते सतत खुश राहतात. आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर आनंद दिसतो. आनंद दिसण्याचं कारण म्हणजे फक्त रामतत्व अतिशय प्रफुल्लित असणे. आणि रामतत्व उदार आहे. रामतत्व उदार आहे. सगळं मोठं जे काही चांगलं ईश्वराचं कार्य आहे ते सगळं राम आहे. मग रामांना अर्धवट काही चालत नाही. पूर्णत्व त्यांना आवडतं आणि उदारता त्यांना आवडते. हे सगळं करण्याचं शक्ती आपल्याला हनुमंत देतो. मग वायूचं स्थान जे आकाश आहे, आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे मोकळी जागा, जिथे वायूचं चलनवलन होतं. आणि हे सगळं करत असतो हनुमंत आतमध्ये. मग शरीरातली मोकळी जागा वायूला खेळण्यासाठी कोणी ठेवली? रामांनी ठेवली. हे सगळं त्याच्यासाठी केल्यानंतर हीच ती मारुतीची जागा, आपल्या पोटातली वायूची जागा जी आहे ती मारुतीची जागा आहे. आणि सतत सतत जय जय रघुवीर समर्थ म्हणून किंवा मारुतीची उपासना करून दर शनिवारी काहीतरी त्यांची उपासना करून ती त्यांना स्थिर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला जाणवलं पाहिजे. याचं संचलन करतो अग्नितत्व आणि आकाशात असतं. संचलन करणारं जे अग्नितत्व आहे ते वर आहे. आता हे अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना समजलं असावं, लक्षात आलं असावं. समजलं असं म्हणत नाही, सगळ्यांना लक्षात आलं असावं की अग्नितत्व वर आहे आणि हे जे आकाशामध्ये आपल्या पोटामध्ये जे वायुतत्व आहे ते आपल्यासोबत आहे. त्याच अग्नितत्वाची, सत्वगुणाची, ईश्वराची साधना, उपासना जर आत असेल तर मारुती रायांना प्रसन्नता मिळते. मग त्या मारुती रायांना अतिशय आनंद होतो, कारण आतमध्ये लक्ष आहे. आतमध्ये जे काही चाललं आहे ना त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे. आणि माझ्या आतलीच उपासना म्हणजे मारुतीची उपासना आहे असं समर्थांवर विश्वास ठेवून प्रत्येक भक्तांनी अशी जर उपासना केली तर मारुती प्रसन्न होतो आणि मारुती अंतर्यामी आनंद देतो. जय जय रघुवीर समर्थ. अंतर्यामीचा आनंद आपण शोधतोय ना. आत्तापर्यंत जा काही शोध चाललाय तो शोध कशाचा झाला? आत्तापर्यंत बाहेरच्या गोष्टींचा. याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल. प्रत्यक्षामध्ये आम्हाला दिलेली काया, प्रत्यक्षामध्ये कायातच सोडा. प्रत्यक्ष आमचा जो प्राण आहे तोच आपल्याला समजला नाही की कशामुळे सांभाळला जातोय. तो सांभाळणारं जे तत्व आहे त्या तत्वाला जर प्रसन्न केलं तर ते तत्व इतकं निरपेक्ष आहे की ते रामरायांपर्यंत आपला संदेश पोहोचवतो. आणि रामराय म्हणजे चिदानंद रूपम, सतत आनंदात, सतत शांत. रामायण बघा, रामायणामध्ये जेव्हा आपण त्यांचा प्रसंग जेव्हा बघतो, इतके कठीण प्रसंग आहे, अचानक आलेल्या समस्या आहेत, तरीसुद्धा चेहऱ्यावरचं स्मित त्यांचं हलत नाही. अशी अवस्था जर त्यांच्या अवतारात होती तर तशा प्रकारची सिद्धा अवस्था भक्ताला देण्याची जबाबदारी हनुमंतरायांची आहे. मग त्यांना प्रसन्न करणे हे प्रत्येक नवीन पिढीचं कर्तव्य आहे. आतून सुख मिळालं पाहिजे त्यांना. आत असलेली ही अग्निज्योत सर्वत्र आहे. म्हणजे दुसरं महत्त्वाचं समर्थ म्हणतात, ही अग्निज्योत जर तुमच्यामध्ये आहे तर ती अनेकांमध्ये कशी आहे?
तेच अनेकांमध्ये आहे जे तुमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना वाईट म्हणणे आणि त्यांच्याशी तुलना करणे आपलं काही कर्तव्य नाही. आपल्यामध्ये जे आहे ते त्यांच्यात आहे. ते काय उपयोग करतात त्यांचा तो त्यांचा प्रश्न आहे. आपण काय उपयोग करतो माहिती झाल्यानंतर हे तत्व म्हणजे माझं तत्व आहे आणि मी माझ्या जीवनात कसा आनंद मिळवायचा हे जर आपण ठरवलं तर आणि तरच आपल्याला आत्मसमाधान मिळू शकते. म्हणून ते म्हणतात वन्नी तो चेतवावा चेतविताच चेततो. मग असा जो वन्नी आहे तो चेतवला पाहिजे की नाही? आतापर्यंत कुणी चेतवला? ज्यांना माहिती नसतं, ज्यांच्याकडे संत नसतात, ज्यांच्याकडे सद्गुरू नसतात, ज्यांच्याकडे आराधना नसते, ज्यांच्याकडे साधना नसते, त्यांचं जीवन फुकट जातं. कारण एक फक्त पुरुष आणि बाकी सगळी अविद्या म्हटलेलं आहे. ह्या अविद्येकडे लक्ष केल्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वस्थता जीवाला मिळत नाही. मग तसं म्हणताय भूमी पाण्यामध्ये आहे हे आपण बोललो म्हणून थोडंसं फक्त उजळणी करते. पाणी अग्नीत, अग्नी वायूत आहे. किती छान संबंध आपल्याला आहे बघा. अग्नी वायूत, वायू आकाशात आहे, आकाश अहंकारात आहे, अहंकार बुद्धीत आहे, बुद्धी जीवात आहे. हे तर कळतं आपल्याला. तर बुद्धी जीवात आहे. हीच बुद्धी आपल्याला कुणामध्ये लावायची आहे? शिवामध्ये लावायची आहे. बुद्धी जीवात आहे, जीव अतर्क्यात आहे आणि अतर्क अव्यक्तात आहे जीव. कोणाला? जीव अव्यक्तात आहे आणि अव्यक्तच जीवात आहे. जय जय रघुवीर समर्थ. हे जे अव्यक्त आहे, जे दिसत नाही असं वाटतं ते आपल्या जीवामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांडी सगळे लोक हेच तर बोलतात. हे आपल्याला थोडंसं लक्षात आलं मोठ्या पिढीला की हे अशा पद्धतीने त्या मारुतीच्या समोर न्यायचं, ते स्तोत्र म्हणायला लावायचं आणि अशा प्रकारचं जे आपल्या लक्षात येईल ते सगळं त्याला समजून सांगायचं. आता याचं कारण समर्थांनी, समर्थ म्हणतात आहे हे जेव्हा मारुती असा मला जेव्हा जाणवला मारुती, माझं तत्व मला सांभाळलं समजलं, तेव्हा त्यांनी चुप नाही बसले, स्वस्थ नाही बसले. सावधान शब्द जेव्हा त्यांनी ऐकला आणि सावधान शब्द ऐकल्यावर मला संसार करायचा नाही आहे, मला जगाची चिंता करायची आहे असं जेव्हा म्हणतात, विश्वाची चिंता करतो चिंता विश्वाची असं म्हणत बालनारायण जे आहे ते जांभेतून टाकळीला आले आणि रामाच्या उपासनेमध्ये लीन झाले. आता ह्या गोष्टीवर आपण किती आनंद घेतला पाहिजे. त्यांनी संसार सोडला, आपल्याला सोडायला सांगत नाहीत. आपल्याला संसार सोडायला न सांगता स्वतः संसार सोडून चिंता विश्वाची करत रामाची उपासना टाकळीमध्ये जाऊन केली. आणि रामाची उपासना करत असताना एक वानर तिथे येऊन बसायचा. एक वानर तिथे त्यांची उपासना सुरू असताना नेहमी येऊन बसायचा. हे बघायचे सुद्धा, पण तरीही त्यांच्या उपासनेत खंड पडला नाही. आणि अशी उपासना श्रीराम जय राम जय जय राम जेव्हा ते म्हणत होते त्या तपश्चर्येचं फळ असं झालं की त्या वानरांनीच रौद्र रूप घेतलं आणि प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन समर्थांना झालं आहे. प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन झालंय. आता या वानर रूपातील मारुतीनीच अकराळ विक्राळ दर्शन घेतलं. असं दर्शन घेतलेले समर्थ, असं प्रत्यक्ष या मारुतीरायांचं दर्शन घेतलेले समर्थ काहीतरी विशेष योजना करूनच तर 11 मारुती मांडले असतील त्यांनी आपल्यासाठी. काहीतरी विशेष त्यांच्या मनामध्ये असेल, विश्वाची चिंता आहे त्यांच्या मनात. हे जे दर्शन झालं, आनंदाने मारुतीरायांनी समर्थांना मिठी घातली. आनंदाने असा एखादा शिष्य मिळाल्यावर काय होत असेल अवस्था त्या उपास्य दैवताची. त्या दैवताला वाटलं आपली सोय झाली, आता आपल्याला कुणीतरी मिळालं आणि त्यांनी गळा मिठी मारली. आता मग त्यांनी उत्स्फूर्तपणे काही शब्द त्यांना सुचले तर ते म्हणतात आहे कोण कुणाचं कौतुक करतं हे समजेना. आपण असं म्हणायला पाहिजे की समर्थ जेव्हा हनुमंताला भेटले तेव्हा जेव्हा जे स्तुती करायला लागले तर समर्थ हनुमंताची करतायत की हनुमंत समर्थाची करतायत हेच समजेना. अशी अवस्था झाली. कारण हनुमंताला भरपूर बोलायचं होतं समर्थांबद्दल आणि समर्थांना बोलायचं होतं हनुमंताबद्दल. एक स्वयंप्रकाशित आणि एक आत्मप्रकाशित. इतकी सुंदर ओळ आहे ही. एक स्वयंप्रकाशित आणि एक आत्मप्रकाशित. जो स्वयंप्रकाशित आहे म्हणजे जो स्वतःच्या ज्ञानाने भरलेला आहे असा स्वयंप्रकाशित हनुमंत आणि आत्मप्रकाशित म्हणजे मी कोण आहे हे कळलेले समर्थ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तर एकाला बिंब म्हणायचं आणि एकाला प्रतिबिंब म्हणायचं. अशी अवस्था या दोघांची झाली आहे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर आपण समर्थांबद्दल किती प्रेम आपल्या मनात निर्माण होईल. हे जे दोघांची भेट झाली मग उत्स्फूर्तपणे कोण कुणाचं स्तुतिगान गाताय कळत नाही. मग स्तुतीने आणि ती जी स्तुती आहे त्या स्तुतीने त्या समाज मनाला आधार दिला. इथे आपण विचार करू, इतके भयंकर खराब झालेली जी समाज अव्यवस्था होती आणि तसंही त्यांना खूप त्रास झाला, प्रत्येक संताला होतो. पण अशा प्रदूषित अशा वातावरणामध्ये ह्या स्तुती सुमनांनी, ह्या 11 स्तोत्रांनी, या 11 मारुती स्थापनांनी किंवा जे काही त्यांचं कार्य असेल त्यांनी समाज मनाला दिलासा दिलाय. आणि त्या दिलासाची आता आपल्याला गरज आहेच.
पुन्हा त्या निद्रिस्त समाजाला ऊर्जा प्रदान केली. मग ही ऊर्जा जर प्रदान केल्या गेली, लोक जर बदलले, लोक जर विचार करू लागले, तर ती ऊर्जा, ती प्राणशक्ती म्हणजे आपल्या हनुमंताची उपासना. म्हणजे आत असलेली उपासना आम्हाला ऊर्जा, समाजाला ऊर्जा देते. मग आतलं तत्व बाहेर आहे म्हणायला काय हरकत आहे? आतमधले तत्व, मी एक खुश झाली तर एकाने 1000 लोकांना जर खुशी मिळाली तर आतलं तत्व बाहेर प्रकाशित झालं. मग अशा प्रकाराने निद्रिस्त जो समाज होता तो समाज जागृत झाला आणि होऊ शकला. ते सगळं काही काळ पडद्याआड जातं. काळाचा महिमा आहे. काळाचा महिमा असा आहे, आता आम्ही स्वतःसुद्धा काही आमच्या स्वतःच्या मठामध्ये जेव्हा जायचो तेव्हा काही काळ इतकी निद्रिस्तावस्था त्या मठाला होती. काही काळ त्यांच्याकडे कोणी येणं जाणं नाही, शिष्य कमी होतात, कधी कधी अशी अवस्था होते. हा काळाचा महिमा आहे. पण पुन्हा जेव्हा अति वाईट काहीतरी घडतं, पुन्हा निद्रिस्त समाज जागृत होतो आणि त्यांची जे उपास्य दैवत आहे त्यांची शोध घेतो. म्हणजे आपण आपला शोध घ्यायचा. आपला शोध जेव्हा आपण घेतो तेव्हा मारुतीराय स्वतः आपल्यासमोर प्रसन्न होऊन उभे राहतात. मग ते कसे आहेत? आता त्यांचं जे वर्णन आहे त्यांचं एक हात हृदयावर आहे. त्यांचं मारुतीचं आता वर्णन करत असताना आपण बघायचं आहे, प्रत्येकाने जेव्हा जाऊ तेव्हा जसं त्या स्त्रीने आम्हाला सांगितलं की विठ्ठलाकडे कसं बघायचं, तसं मारुतीकडे कसं बघायचं. त्याचा या मारुतीचा, पहिल्या मारुतीचा, वीर मारुतीचा साफळच्या, त्याचा एक हात आहे हृदयावर. मग प्राणरूपाने हृदयाने सतत प्रवाहित आहे प्राण. मग आता जे प्राणाबद्दलची माहिती दिली त्या प्राणाबद्दल सांगत असताना म्हणतात, हा प्राण तुमच्या हृदयातला प्राणतत्व जे आहे ना, ते माझ्यामध्ये राम आहे, त्या हृदयामध्ये राम आहे. मग अशा हृदयामध्ये राम असलेला असं जे तत्व तो सांगतोय, समर्थ म्हणतात ते तत्व लक्षात घ्या, निदान स्वतःचं तरी कल्याण करा. त्याच्यामध्ये जे रामतत्व आहे त्या रामतत्वाला तो सांभाळतो. तसंच तुमच्या शरीरातल्या रामतत्वाला मारुतीराय सांभाळतील हा विश्वास ठेवा. त्याचा डावा हात आहे हृदयावर, त्यामुळे प्राणतत्व प्रभावित होतं. प्राण आहे तोवर जाणून घे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हा मारुती बघणं किंवा अशा प्रकारचा विचार करणं, मारुतीला जायलाच पाहिजे असं नाही, पण निदान असा विचार करून जर आपण 11 त्यांचा फोटो जरी आणला आणि त्याच्यासमोर जरी असा विचार केला तर प्रत्येक वेळी अपेक्षा काहीच नाही. त्यातून ही जर ऊर्जा मला मिळाली तर आपल्या प्राण आहे तोपर्यंत ह्या गोष्टी समजून घ्या. एकदा का शरीर आडवं झालं की हनुमंत काही करू शकणार नाही, हे त्यांनी सांगितलंय. एकदा का प्राणतत्व निघून गेलं की मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. माझा हात इथे आहे हृदयावर, तो लक्षात घ्या. माझ्या हृदयामध्ये राम आहे, फोडून दाखवलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. मग ही जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा तो हात समजून घ्यायचा आहे. समर्थ म्हणतात, अशा दृष्टीने माझ्या हनुमंताकडे बघा. कारण माझ्या मनात पहिला मारुती स्थापन करताना ही भावना होती की प्राणतत्वाच्या रूपाने प्रत्येकाने त्याची उपासना करावी. तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये प्राणतत्व आहे आणि प्राणतत्व आहे तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि माझ्या या मारुतीला नमस्कार करा आणि हे स्तोत्र म्हणा. एका पायाखाली दुसऱ्या पायाखाली असुर आहे. आता बघा, आता असुराची आपल्याला काही वेगळं सांगायला पाहिजे. आता जी असुरी वृत्ती प्रत्येकाच्या मनातच आहे, कुठे बाहेर जायची गरज नाही. आपल्या मनामध्ये सुद्धा द्वंद्व आहे की चांगलं आणि वाईट. चांगलं कळतं पण वाईट करतोच. चांगलं कळतं पण वाईट करतो, किंवा वाईट जे करत असतात त्यांना आपण विरोध करत नाही. म्हणजे ही जी असुरी वृत्ती आहे ती असुरी वृत्ती या हनुमंतांनी पायाखाली दाबली आहे. असुर आहे त्यांच्या पायाखाली, असं हे वर्णन समर्थ म्हणतात. अशा माझ्या मारुतीचं वर्णन, डावा हात रामावर आहे म्हणजे हृदयावर आहे स्वतःच्या, आणि उजव्या पायाखाली असुर आहे. अन्याय अत्याचार मला सहन होणार नाही. गुलामगिरी मी चिरडून टाकेन. कोणत्याही प्रकारची मानसिक गुलामगिरी मला मान्य नाही. म्हणजे कोणत्याही गुलामगिरीत जर तुम्ही असाल तर ही गुलामगिरी बाजूला करण्याचं कार्य माझा मारुतीराय करेल. अशा पद्धतीने मी या मारुतीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे, चाफळला. आणि ते स्तोत्र म्हणा आणि अशा पद्धतीने माझ्या मारुतायांकडे बघा. बरं, आता नुसतं बघून चालणार आहे का? की नुसतं बघायचं? असुरांवर पाय ठेवलेला आहे, डाव्या हातावरती, डावा हात त्याचा हृदयावर आहे. त्याला म्हणायचं, जसं तुझा हात हृदयावर आहे तसंच रामरायांचं अस्तित्व माझ्या हृदयामध्ये आहे, हे मला सतत जाणवू दे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. बाबा रे, तूच. ही जाणीव का एकदा झाली ना, खरंच सगळं जीवन बदलून जाईल, सगळं समाज बदलून जाईल. ती जाणीव नाही, हाच तर प्रश्न आहे. ही निद्रिस्त समाजाची ही अवस्था बघून आता आपल्याला असं जाणवत आहे तर समर्थांची अवस्था काय असेल. मग त्यांनी असुराला मारलाय उजव्या हाताने, आणि त्याला तर कोणतेच ग्रह पीडा करू शकत नाही आपल्या मारुतीला. हा आपल्या 11 मारुतीच्या स्तोत्रांमध्ये येईल पुढे. पण सध्या आपण अत्याचाराबद्दल आणि कशाबद्दल बोलतोय? गुलामगिरी. हे सगळे पायाखाली चिरडून मला बळ दे. मला कोणत्याही प्रकारची गुलामगिरी आता मान्य नाही. मी समर्थ भक्त आहे.
आणि समर्थांच्या भक्ताला कोणत्याही प्रकारची गुलामगिरी मान्य नाही. आणि कोणी जर त्याचं काम कार्य करत असेल तर त्याला थांबवायची सुद्धा जबाबदारी माझी आहे. त्यासाठी बळ मला कोणी द्यायचं आहे? या हनुमंताने द्यायचं आहे. आणि मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम असं म्हणत म्हणत त्याचं कौतुक करायचं. वडिलांचं कौतुक केल्याबरोबर वडील चेक देतात. तसा हा मारुती राय आहे. मला गरज आहे म्हटल्याशिवाय कसा देईल तो? वडील तरी स्वतःहून देतील एक वेळ, कारण की हा व्यवहार आहे. हा कसा आहे? हे समाज आहे आणि हे माया आहे. मायेमध्ये संसारामध्ये हे सगळं घडतं. आपल्याला काय पाहिजे हे वडिलांना कळतं आणि वडील ते देतात सुद्धा. कधी कधी बरेच वडील देत नाहीत, पण कधी कधी देतात. पण हे मारुती राय म्हणतात मी तसा नाही. माझ्याजवळ स्वतः आल्याशिवाय मी काही देणार नाही आणि तुम्ही जर मागितलं तर मी सोडणारही नाही. जय जय रघुवीर समर्थ. जे मागाल ते मी तुम्हाला देतो. मग त्यांनी म्हटलं भीमरूपी महारुद्रा. आता सुरुवात करायची आपल्याला याची, पण बापरे संपत यार. भीमरूपी महारुद्रा. रुद्र म्हणजे शंकर. शंकर म्हणजे मारुतीची आई जी अंजनी आहे. मारुतीची आई ही जी अंजनी आहे ते पुंजिकस्थला शापित होती. 2 मिनिटात फक्त एकच ओळीचं सांगते, पुढच्या वेळेस सांगते. असल्याने वानरीचा जन्म भोगत होती, शापित होते. शापित असल्यामुळे शंकर मारुतीच्या रूपात जन्म घेतील. जेव्हा शंकर मारुतीच्या रूपामध्ये जन्म घेतील तेव्हा मग तुला मुक्तता होईल या शापातून. मतंग ऋषींच्या सांगण्यावरून केसरी आणि अंजनी व्यंकटाचल पर्वतावर तप करत होते. तप करत बसले. आणि त्यांचं तप कसं असेल? ज्यांना शाप होता, शापातून उशापाची गरज असल्यामुळे ते आपले तप करत बसले. त्याचवेळी अयोध्येमध्ये दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ झाला आणि त्याचे जे पायस निघालाय अग्नीमधून जो पायस निघालाय ते तिन्ही राण्यांना वाटून दिला. हे आपल्याला गोष्ट माहिती आहे. पण त्याच्यातला सुमित्रेच्या हातातला जो प्रसाद आहे तो घारीने घेतला आणि तो आता अचानकपणे हे जे व्यंकटाचल पर्वतावर जे तप करत होती अंजनी तिच्या हातामध्ये पडला. घारीने पळवला आणि घारीला लक्षात आलं ह्याचा मला काही उपयोग नाही. ती तो हातातला टाकला, तोंडातला टाकला आणि हे सगळं खाद्य आपल्या अंजनी मातेच्या हातात पडलं. अंजनी मातेला तो शंकर प्रसन्न झाले असं वाटलं आणि शंकर प्रसन्न झाले असे समजून तिने वायुवेगाने हातात पडलाय ना तिच्या हातामध्ये, वरून पटकन असा आनंदाने हातात पडल्याबरोबर तिने मारुती म्हणजे मारुतीचा जन्म झाला. तर ती म्हणते आहे की शंकराचा आहे म्हणून महारुद्र. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम. आणि हनुमंत पुढे जाऊन त्यांच्या चरित्रामध्ये आहे की ज्यांनी इंद्रानी वज्र मारलं पण त्याच्यामुळे त्या वज्रामुळे त्यांची हनुवटी झाली. त्याच्यामुळे हनुमंत रामदूत आहे. त्यांचं पुढचं चरित्र आपल्याला माहिती आहे. ते रामदूत आहे. रामसेवक असल्यामुळे त्यांना रामदूत म्हणतात. प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा. आता आपण जर त्याला मागितलं की माझं जे काही वाईट आहे, माझ्या संबंधात जे काही वाईट आहे त्याला सगळ्यांना उद्ध्वस्त तू कर, तुझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, ती शक्ती मला दे, असं जेव्हा हनुमंताला सांगितलं तर तो प्रभंजन आहे. पहिल्या 4 ओळीतच आलेला आहे. तो प्रभंजन त्याचं नावच त्या करता आहे की तुम्हाला काय नको आहे ते उद्ध्वस्त करतो. तुम्हाला काय नको आहे त्याची फक्त माझ्यावरती जबाबदारी द्या, नाही केलं तर मला म्हणा. कारण ते रामकार्य समजून मी करत असतो. रामभक्त जर माझ्यासमोर आला तर प्रभंजन नाव मी सिद्ध करणार आहे. तो चिरंजीव आहे मुख्य म्हणजे दत्तावतारासारखा. त्याच्यामुळे तो चिरंजीव अवतार प्रत्येक भक्तासाठी तत्पर आहे. प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा, सौख्यकारी आहे, सौख्य देणारा आहे. तुम्ही मागून तर बघा, कोणत्याही प्रकारचं दुःख तो दूर करतो. आणि भव्य सिंदूर लेपना, त्यांनी सिंदूर लावलेला आहे, पूर्ण केशरी रंगाचा तो आहे, जगदांतरा. आणि सगळ्या जगांमध्ये आता जे प्राणतत्व सांगितलं त्या प्राणतत्व म्हणजे माझ्यामध्ये, इतरांमध्ये, सगळ्यांमध्ये, प्रत्येक जीवामध्ये जे काही ब्रह्मांडामध्ये दिसतं त्यामध्ये असलेला तो जगदांतर आहे. कारण वायूच्या शिवाय, अग्नीच्या शिवाय कोणताही जीव, तो आपल्या देशात असो, परदेशात असो का कुठेही असो, कुठेही असला जीव तरी या जगदांतर असं जे नाव समर्थांनी या मारुतीला दिलंय, त्या मारुतीच्या नावा सिद्ध करणारा असा हा जो मारुती आहे त्याचं प्रत्येकाने दर्शन घ्यावं, मनातल्या मनात तरी चिंतन करावं. आणि हे एकदा का माहिती झालं की त्यानुसार आपली मागणी आणि आपली वृत्ती त्या मारुतीरायांकडे वळल्यानंतर आपण बदलतो, आपण शांत होतो आणि आपण शांत झाल्यामुळे समाज शांत होतो. मग महाकाली प्राणदाता सकळा उठवी बळे, सगळ्यांना उठवतो. गेलं तर पाहिजे पण तिथपर्यंत गेल्यानंतर सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. आणि अशा प्रकारचा हा जो धूर्त आहे, इतका समर्थ उपास्य दैवत आपल्याजवळ असताना, आपले समर्थ सद्गुरू असताना आपण या गोष्टीचा फायदा न घेतला तर आपण करंटे, आपल्याला ही जे काया मिळाली हे सगळे करंटे आहे. हे सगळं दैवताचं हळूहळू उदाहरण सांगत प्रत्येक शब्दाची फोड करत आपण यावरती विवेचन करू.
त्याप्रमाणे चिंतन मनन करू आणि त्या उपास्य दैवताचा प्रत्यक्ष जाऊन लाभ घेऊ. निदान मनातल्या मनात तरी आपण त्या गोष्टीचा लाभ घेऊ. हे असं मागणं आपण समर्थांजवळ मागतोय आणि समर्थ ते देतील ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम 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 बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. वंदनीय आपण आज चाफळ येथील श्री हनुमंताच्या मूर्तीचं जे वर्णन केलं ते स्तोत्र रूपानं सर्वांना पाठ आहे असंही म्हणालात आणि त्या स्तोत्राचा अर्थही आम्हाला समजून सांगितला. त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं ते स्तोत्र समजलं आणि चाफळ येथील हनुमंताचं हे पहिलं मंदिर समर्थांनी स्थापन केलेलं आहे. अनेक स्तोत्रापैकी भीमरूपी स्तोत्र हे पहिलं स्तोत्र आहे हेही आम्हाला कळालं. अशा तऱ्हेनं आपण ज्ञान संपन्न कराल अशी अपेक्षा आम्ही ठेवू आणि आपण दाखवलेल्या हनुमंताचं आम्ही दर्शन घेतलं. शक्य तेवढं आम्ही हनुमंताची उपासना करण्याचा प्रयत्न करू. अग्नी